मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, 70वा वाढदिवस म्हणूनच नाही तर मागील 5 वर्षापासून आपण प्रत्येक वाढदिवसाला कधी 25 लाख, कधी 38 लाख, कधी 36 लाख अशा प्रकारचा अमाऊंट्स आपण दान स्वरूपामध्ये, निमित्त फक्त वाढदिवसाचा आहे, परंतु इंडिपेंडंट लेबर युनियनच्या कार्यकर्ता आपण तो सुपूर्द करत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण जे पर्टिक्युलरली मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे ॲक्टिव्हिस्ट आहेत, आम्ही काही सर्वांना आदेश दिला नाही, सर्वांना पाठवलंही नाही. जे जे इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिस्ट आहे महाराष्ट्रातले, ते ॲक्टिव्हिस्ट जवळपास या सर्व 36 लाखामध्ये 400-450 ॲक्टिव्हिस्ट असले पाहिजे. या लोकांनी हा 36 लाख काही 25-30 हजाराचा जो अमाऊंट आहे तो दिला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. विषय सर्वांना माहीत आहे, चर्चा झालेली आहे. तर विषय सुरू करण्यापूर्वी आम्हाला चीड का येत नाही, आणि चीड जर आली तर मूव्हमेंट उभी राहू शकते. महात्मा फुल्यांना ब्राह्मणाच्या वरातीमधून हाकलून दिलं. त्यांनी सत्यशोधक समाज चळवळीची स्थापना केली. त्यांना माहीत होतं इंडिव्हिज्युअल आपण काही करू शकत नाही. बाबासाहेबांचा अस्पृश्य म्हणून जो अपमान झाला त्याचा त्यांनी चीड आली. मग ते बहिष्कृत हितकारणी सभापासून अनेक चळवळीला त्यांनी जन्म दिला. आणि म्हणून तीच प्रेरणा घेऊन आता सिद्धार्थने सांगितलं, मला एक गोष्टाची जाणीव करून दिली पाहिजे की याच सभागृहामध्ये 3 तारखेला वर्किंग डे होता. संपूर्ण बँकिंग सेक्टर जे आम्ही अयशस्वी होत होतो, दिल्लीला मीटिंग झाली 4 वर्षापूर्वी, लोक तयार झाले नाही. आणि जवळपास 3 तारखेच्या मीटिंगला चेन्नई पासून इंडियन ओव्हरसीज बँक, ते आम्ही वेलफेअर असोसिएशनलाच बोलावलं, इंटरॅक्शन रिगार्डिंग फॉर्मेशन ऑफ द आंबेडकराईट ट्रेड युनियन. इंडियन ओव्हरसीज बँकचे चेन्नईचे पदाधिकारी आले, हैदराबादचे आले, इंडियन बँकेचे पदाधिकारी आले, बँक ऑफ बडोदाचे बडोदा अहमदाबादवरून प्रतिनिधी आले, आणि विशेष म्हणून रुपेश नागबोळेजी 39 वर्षाचे आहे आणि सिद्धार्थ जास्तीत जास्त 45 वर्षाचे असेल. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नंदनवन ब्रँचला ते ब्रँच मॅनेजर आहे, ते मुंबईला आहे. हे 3 तारखेला होते. मी नागबोळे रुपेशला म्हटलं की तुम्ही येणार कसे, कालच गेले. नाही म्हणे साहेब मी येतो. म्हणजे चळवळीमध्ये जेव्हा आपण काम करतो तर त्रास किती होईल याच्याकडे आपण बघत नव्हतो. आज यांची ब्रँच सुरू होती, वर्किंग डे होता, तरी सुद्धा त्याने ते आले. मुंबईचे बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी होते, पंजाब नॅशनल बँकचे होते, 3 ट्रेड युनियन एक्झिस्टिंगमध्ये आपले आहेत, महाराष्ट्र बँक, युनियन बँक आणि सेंट्रल बँक. आणि या सिम्पोजियम मधून जे 80 ते 100 लोक बँकिंग सेक्टरचे होते, त्याच्याबरोबर असा निर्णय म्हणजे लोकांनी असं कमिटमेंट केलं की आम्ही टार्गेटेड पिरियडमध्ये ज्या आमच्या वेलफेअर असोसिएशन आहे, आम्ही आता ट्रेड युनियन फॉर्म करू. म्हणजे जवळपास 12 नॅशनलाइज बँक आहेत सध्या. 17 होत्या, आता विलीन झाल्यामुळे आता 12 असेल. आणि जवळपास स्टेट बँकेचे लोक 3 तारखेला थांबत नव्हते म्हणून आले, अगोदर आले. पुण्याचे वाघमारे आले, बाकीचे लोक आले, तर चर्चा करण्याकरता आले.
आणि त्याच्या मनामध्ये जे कन्फ्युजन होतं ते दूर करण्याचा जे डिस्कशन झालं त्याच्याबरोबर आपण प्रयत्न केला. दुसऱ्याही दिवशी आले जहाच्या अगोदर आणि त्यांनी म्हटलं की आमची आता बंगलोरला एक मीटिंग आहे, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेत आहोत नॅशनल लेवलला. तर अशा प्रकारे जवळपास एक होप निर्माण झाली की 3 अधिक परत 4 बँक्स अशा 7 नॅशनलाइज बँकेमध्ये फुले शाहू आंबेडकर विचाराची ट्रेड युनियन निर्माण. आता चीड या गोष्टीचे आहे की स्टेट बँकेचे महिन्याचे न मागता 200 रुपये महिना ब्राह्मणिझम चळवळीला ते देतात. मग ते आयकोक असेल, NABW असेल, कोणी असेल. आणि 200 गुणिले 12 म्हणजे 2400 आणि 70,000 आपले ऑफिसर्स आहेत तिथे. स्टेट बँक 70,000 ऑफिसर्स आणि काही कर्मचारी. आता 70,000 गुणिले 2400 म्हणजे चेक पगारातून कपात होते आणि त्या युनियनला जाते. आणि इतके पैसे आणि सर्व बँके जे पकडले तर आम्ही रिझर्वेशनचे बेनिफिशरी, आम्हाला जे रिप्रेझेंटेशन मिळालं ते चळवळीच्या विरोधामध्ये करोडो रुपये एकट्या बँकिंग सेक्टरमध्ये देतात. बाकी सेक्टरचं तर अनालिसिस वेगळं आहे. आणि याची चीड आली पाहिजे. चीड जेव्हा येते ते माणूस किती काही असलं तर सोडून देतो. आणि म्हणून मला असं वाटते की इंटरॅक्शन जेव्हा जेव्हा होतात तेव्हा तुला मार्ग निघत असतो, चळवळी उभ्या राहत असतात. म्हणून 4 वर्षापूर्वी यशस्वी झालो. परत 4 वर्षानंतर तो आम्ही प्रयोग केला. प्रयोग म्हणजे चर्चा ठेवली आणि देशभरातले लोक या चर्चेमध्ये 70-80 लोक 3 तारखेला आले. सिम्पोजियम आज अरेंज कसं करायचं, कोणता विषय ठेवायचा, आणि म्हणून तो आज आपण असंघटित क्षेत्रामधील कामगाराकरता संघटित क्षेत्रातील कामगाराचं कर्तव्य काय. आता संघटित क्षेत्रामध्ये जोपर्यंत संघटना आपली एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं जर निर्माण झालं तर असंघटित क्षेत्रामध्ये सुद्धा आपण योगदान देण्याचं. बाबासाहेबांनी आता सिद्धार्थने उल्लेख केला की आम्ही जातो वॉशरूममध्ये पण दुसरा पोछा मारणारा आमचाच माणूस. तर बाबासाहेबांना कदाचित 1937ला याच गोष्टीची जाणीव झाली असावी तर त्यांनी स्कॅव्हेंजरची ट्रेड युनियन तयार केली 1937ला. त्याचं नाव होतं मुंबई म्युनिसिपल कामगार संघ. आणि बाबासाहेब त्या संघटनेचे अध्यक्ष झाले, लहानच्या संघटनेचे. बाबासाहेबाला सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 माहीत होता आणि बाबासाहेबाला ट्रेड युनियन ऍक्ट 1926 माहीत होता. आता बाबासाहेबचे आम्ही फॉलोअर आहोत, विचारांचे फॉलोअर आहोत. तर बाबासाहेबांनी ट्रेड युनियन निर्माण केले तर जास्त विचार करण्याचं काही कारण नाही. त्याचे अध्यक्ष झाले, त्यांनी भाषण दिलं, हे मी नाही सांगत. बाबासाहेबांचे स्पीचेसचे जे व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की असंघटित क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्षाचा जो मॅनिफेस्टो आहे 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पॉलिटिकल पक्ष होता. त्याच्यातले 2 नाव आम्ही घेतले, स्वतंत्र मजूर आणि युनियन, म्हणून आम्ही ट्रेड युनियन निर्माण केलं. आमचा उद्देश तो होता. कारण असं होतं की त्याचा जो मॅनिफेस्टो बाबासाहेबांनी प्रसिद्ध केला कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये, तो संपूर्ण मॅनिफेस्टो हा अनॉराईक सेक्टरच्या कामगाराकरता, तेव्हा आपण नव्हतो, तेव्हा कष्टकरी कामगार शेतीवर काम करत, त्याचा पर्सेंटेज जवळपास 66% एकंदर असंघटित क्षेत्रामधला आहे. आणि त्यांना जर समर्पित केला असेल बाबासाहेबांना तर इतक्या वर्षानंतर आम्ही व्याख्या करतो, डेफिनेशन करतो बहुजन समाजाची, 85 वर्सेस 15 ही आमची व्याख्या आहे.
परंतु 85 मध्ये येणारा जो वर्ग बहुजन समाजाचा आहे तो सर्व कामगार वर्ग आहे. तो सर्व कामगार वर्ग आहे आणि तो 93% आहे. लोकसंख्येच्या 93% म्हणजे जे काही 44, 50, 52% होतात त्याची संख्या ती आहे. आम्ही इक्वेशन मांडताना की 85% लोक, 15% लोक आमच्यावर राज्य करतात आणि म्हणून हे इक्वेशन मांडत असताना हे 85% गणित यशस्वी करण्याकरता आम्हाला कोणत्या चळवळी उभ्या केल्या पाहिजे याचा विचार होताना दिसत नाही. आणि म्हणून हा 93% कामगार आहे, हा 85% मोडणारा कामगार आहे, बहुजन आहे. आणि तो संपूर्ण बहुजन कामगार हा दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये आहे. हा दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये काय याची व्याख्या बाबासाहेबांनी 13 फेब्रुवारी 1938च्या मनमाडच्या डिप्रेस रेल्वे गॅंगमन कॉन्फरन्समध्ये भाषणातून दिलेली आहे. बाबासाहेब काय म्हणतात की देर आर 2 एनिमीज ऑफ द बॅकवर्ड क्लास वर्कर इन इंडिया. फर्स्ट एनिमी इज द ब्राह्मणिझम, जो समता, न्याय आणि बंधुत्व नाकारतो. अँड सेकंड एनिमी इज द कॅपिटलिझम. महात्मा फुलेंना का वाटलं सत्यशोधक समाज चळवळ 24 सप्टेंबर 1873ला निर्माण केल्यानंतर 50 शेतमजुरांचा मोर्चा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या ठिकाणी कोणाच्या घरावर नेला, कोणाच्या प्रश्नाकरता नेला. प्रश्न काय होते? ते 14 तास काम करत होते, त्यांना मजुरी मिळत नव्हती, त्या प्रमाणामध्ये मजुरी मिळत नव्हती आणि त्याचं शोषण होत होतं. म्हणून सावकारांच्या घरावर मोर्चा नेणारे महात्मा ज्योतिराव फुले भाषण करताना म्हणतात, तुमचे 2 शत्रू आहे. पहिला शत्रू तुमची भटवादी यंत्रणा, जे समता, न्याय आणि बंधुत्व नाकारते, आणि दुसरा शत्रू शाहूकारशाही. बाबासाहेबांनी गुरु मानलं महात्मा फुल्यांना. बाबासाहेबांनी 30 रत्ना सायंटिफिक लँग्वेजमध्ये ब्राह्मणिझम अँड कॅपिटलिझम हा बाबासाहेबांनी 13 फेब्रुवारी 1938ला संदेश दिला. आता आम्हाला रिप्रेझेंटेशन मिळालं, त्याच्या खोलवर मी जाणार नाही. मोठ्या प्रमाणामध्ये आहोत आणि आम्ही या खुशीमध्ये होतो की वेलफेअर असोसिएशन करून आम्हाला काहीतरी 4x4चं ऑफिस, 2-4 पास रेल्वेच्या, ज्या काही थोड्या बहुत फॅसिलिटी आहे. परंतु महिन्याचे 200-300 रुपये मात्र इकडे बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करून तिकडे महिन्याचे 200-300 रुपये ब्राह्मणिकल ट्रेड युनियनला आम्ही देत आहोत. एक ते बँकच नाही तर अनेक क्षेत्रामध्ये स्टॅटिस्टिक्स बघितलं तर वर्षाचे 114 कोटी रुपये रिझर्वेशन बेनिफिशरी. बाबासाहेबांनी उत्पन्नाचा हिस्सा आपल्याला द्यावा म्हटलं तर ज्यांनी ही व्यवस्था लादली त्या व्यवस्थेच्या ट्रेड युनियन मजबूत करण्याकरता हे करणं, लोकांमध्ये समज निर्माण करणं हे चुकीचं आहे. हे कॉन्ट्रॅडिक्शन तुम्हाला कुठेतरी काढावं लागेल. आणि म्हणून हे कॉन्ट्रॅडिक्शन दूर करण्याकरता आम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये शेतमजूर आहेत. 27 लाख या देशामध्ये अंगणवाडी सेविका आहेत. महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख आहे. 20 वर्ष नोकरी झाल्या, त्यांना पगार मिळत नाही, त्यांना मानधन मिळते 7,000, 5,000. एक काळ असा होता, त्याच कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? लेफ्टिस्टच्या कंट्रोलमध्ये आहे. कन्हैयाकुमार मागच्या पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये बेगुसरायमध्ये सीपीआयचे उमेदवार होते. सीपीआयचे उमेदवार होते. त्यांच्याकरता पॉलिटिकल फंड गोळा करण्याकरता देशातल्या 27 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस
ज्यांना पगार मिळत नाही, 20 वर्षानंतर 7,000 5,000 मानधन मिळते. 1,000 रुपये प्रत्येक अंगणवाडी सेविकी मदतनीसाने द्यावे. 27 लाख महिलांनी, कारण का ते त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे, ते बाबासाहेबांच्या जय जय करणारे आहेत, फुल्यांना मानणारे आहेत, सामाजिक चळवळीमध्ये, पॉलिटिकल चळवळीमध्ये, परंतु कामगार चळवळीमध्ये त्यांना त्यांच्या विनंतीचा आदेश हा अंतिम आहे. 27 लाख गुणिले 1,000 इतके कोटी रुपये कन्हैयाकुमारच्या इलेक्शनचा पॉलिटिकल फंड म्हणून देणारे आम्हीच आहोत. तो त्यांचा दोष नाही आहे, तो त्यांचा दोष नाही. जो दोष आम्ही इंटेलेक्च्युअल आहोत, आम्ही जो बुद्धिजीवी वर्ग आहोत आणि संघटित क्षेत्रामध्ये आम्ही जे काम करणारे लोक आहोत, त्या लोकांचा दोष आहे. त्या लोकांच्या मजबूत स्वरूपामध्ये कामगार चळवळी जर निर्माण झाल्या असत्या तर आम्ही त्यांना डिकंट्रोल करून फुले आंबेडकरी चळवळीच्या विचाराच्या कंट्रोलमध्ये आणू शकलो असतो. कठीण काम आहे. एक महिला आहे, मी नाव नाही घेत, नागपूरच्या, आपलीच महिला आहे, अंगणवाडी सेविका आहे. त्यांच्या घरी आमचे कार्यकर्ते गेले, बाबासाहेबांचा फोटो आहे. ते म्हणते नाही, माझी आज आयटकची मीटिंग आहे, कुठे, चेन्नईला, मी त्याची कार्यकारिणी सदस्य आहोत, मी त्या तुमच्या मुवमेंटमध्ये येऊ शकत नाही. हे जे बोलण्याचं धाडस जे आहे त्या महिलामध्ये, ती आंबेडकराईट समाजाची आहे, ती आंबेडकराला पहार घालणारी महिला आहे, जयंतीला बाबासाहेबची जय म्हणणारी महिला आहे. पण महाराष्ट्राच्या 2.5 लाख बहुजन समाजाच्या महिला आणि त्याच्यापेक्षा जास्त आशा वर्कर्स हे त्यांच्या नियंत्रणाने आहे. पगार भेटत नाही तरी पैसे त्यांना देतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की या देशाची लेफ्टिस्ट मंडळी ही कॅपिटलिझमच्या विरोधामध्ये जोरदार भाषण करतील, पण ब्राह्मणिझमच्या विरोधात ते बोलणार नाही. याचाच परिणाम म्हणून या देशामध्ये 1920ला निर्माण झालेली आयटक आणि 1954ला गोळवलकर गुरुजींच्या विचारावर निर्माण झालेली बंच ऑफ थॉट्स या ग्रंथावर आधारित निर्माण झालेली भारतीय मजदूर संघ पहिल्या क्रमांकावर आहे. आपण नागपूरहून चंद्रपूरला जाता जाता वरोड्याजवळ चमडा कमावण्याचा लेफ्ट हँडचा कारखाना होता. बसमध्ये जाताना वास येते म्हणून आपण रुमाल घेऊन जात होतो. आणि हे सबस्टॅटिकल जेव्हा प्रसिद्ध झालं की घाण काम करणाऱ्या कामगारामध्ये, जे व्यवस्थेचे व्यक्ती माहीत आहे, काम करणाऱ्या कामगारामध्ये कोणती संघटना मजबूत आहे तर त्या संघटनेचं नाव आहे. जिथे बाबासाहेबांनी स्कॅव्हेंजरची संघटना 37ला काढली. आज चित्र असं आहे, ज्यांनी व्यवस्था लादली घाण काम करण्याची, तुमचं हेच काम आहे, त्याच व्यवस्थेला पुरस्कार करणाऱ्या कामगार चळवळीमध्ये आला. विद्युत मंडळामध्ये शैलेंद्र दुबे आहेत चीफ इंजिनियर, ते ऑल इंडिया पॉवर इंजिनियर फेडरेशन चालवतात. आमच्या संघटनेचे इंजिनियर त्याचे मेंबर नाही, महाराष्ट्राचे सर्व राज्याच्या संघटना आहे. आणि एम नागराजच्या डिसिजनमुळे आणि त्याच्यानंतर युपीचा ऍक्ट रद्द करण्याकरता त्याने पुढाकार घेतला. राजेश कुमार वर्सेस उत्तर प्रदेश सरकार. 27 एप्रिलला तो कायदा रद्द झाला युपीचा, 94चा रिझर्वेशन ऍक्ट. आणि कॉन्स्टिट्युशनल सिनियरिटीचं 2007चं नोटिफिकेशनही रद्द झालं. 1.5 लाख लोक रिवॉल्ट झाले. मी 25 वर्षा अगोदर जेव्हा युपीला लखनौला जात होतो आणि 10 लोकांच्या मीटिंग घेऊन कन्व्हिन्स करत होतो, तर मला त्याचं उत्तर मिळत होतं की ट्रेड यूनियन की क्या आवश्यकता है,
कि पॉलिटिकल सत्ता आने के बाद हम सब कुछ कर सकतो. लोक रिवॉल्ट झाले. लोक 1.5 लाख लोक चीफ इंजिनियरचे एसी झाले, एसीचे ई झाले, ईचे डेप्टी झाले, डेप्टी डायरेक्टर हेल्थचे मेडिकल ऑफिसर झाले. जबलपूरला आले होते आग्र्यावर लोक. सांगायचं तात्पर्य म्हणजे की आम्ही किती दिवस त्यांच्या ही गुलामी आहे. त्यांच्या कंट्रोलमध्ये राहणं ही आमची गुलामी आहे. मग तो आमच्या समाजाचा तो इंटेलेक्च्युअल काऊन राहत नाही. तर ही गुलामी दूर करणं म्हणजेच आम्ही त्यांना डिकंट्रोल करणं. आणि डिकंट्रोल कोण करू शकते तर फुले आंबेडकरी विचाराची कामगार संघटनाच डिकंट्रोल करू शकते. हे नियंत्रण काढू शकते. सामाजिक चळवळी ते नियंत्रण काढू शकत नाही. राजकीय चळवळीसुद्धा ते नियंत्रण काढू शकत नाही. त्यांचं नियंत्रण काढण्याकरता ट्रेड युनियन हीच पर्याय ठेवू शकते. आणि म्हणून सांगितलं मिनिमम वेजेसचा प्रश्न निघाला. इंडियन लेबर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, इंडियन लेबर ऑर्गनायझेशनची जी चर्चा होते, प्राईम मिनिस्टर हेड होते, हेड असतात. कमिशन, नीती कमिशन पासून सर्व बँकिंग सेक्टर पासून सर्व लोक असतात. आणि चर्चा करण्याकरता कोण जातात? 12 ट्रेड युनियन जातात. इंटक, आयटक, सेटू, BMS, UTSC, HMS, HMKP ते लोक जातात. आणि गेल्यानंतर मिनिमम वेजेसची आपण अपेक्षा करू का त्यांच्याकडून की मिनिमम वेजेस मिळाले पाहिजे? किंवा मला आठवते की रूपा कुलकर्णी होत्या. त्यांनी एका घरकाम करणाऱ्या महिलांचा मोर्चा, 40च महिला होत्या. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, मला वाटते 94 ते 99च्या कालावधीमध्ये. आणि त्याची गाडी अडवली की घरेलू कामगारांना 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळत नाही. त्यांना हे करण्याकरता त्यांना जे काही आहे ते मिळत नाही. तर लोकमतमध्ये पहिल्या पानावर बातमी आली की मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मान्य केलं रूपा कुलकर्णीच्या संघटनेचं विदर्भ घरेलू कामगार संघटना म्हणून नाव होतं. आणि ते आता पेन्शन मिळणार. आता 94 नंतर 2024ला जेव्हा आम्ही घरेलू कामगार संघटनेची नांदेडला स्थापना केली, उद्घाटन केलं, रजिस्ट्रेशन ट्रेड युनियन खाली झालं, तेव्हा त्या महिलांना जेव्हा विचारलं की 94ला तुम्हाला पेन्शन म्हटलं मिळते का? साहेब काहीच मिळत नाही. आणि म्हणून ते खंत त्यांचा जो वाढदिवस झाला रूपा कुलकर्णीच्या संघटनेचा, तेव्हा ते म्हणाले की आपण तेव्हा केलं पण अजून म्हणतं गव्हर्नमेंटने त्याच्यावर काहीच ऍक्शन घेतली नाही. अशाच प्रकारे बहुजन जे कामगार आहेत त्यांना वेगवेगळ्या आश्वासन म्हणा किंवा त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये राहण्याकरता ते असे प्रयत्न करीत असतात. आता काही असो, आता प्रशांत रामटेके आहे, गवंडी क्षेत्रामध्ये काम करतात. ते परवा कलेक्टरला भेटले, वर्धा कलेक्टरला. त्यांचे जे काही त्याचं रजिस्ट्रेशन आहे, या काम सोपं आहे, काम जास्त कठीण नाही. आपल्या ट्रेड युनियनचं काम करून दुसऱ्याचं सुद्धा आपण दुसऱ्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करू शकतो. मी एका खेड्यावर गेलो, शेतमजुराला विचारलं, अरे ते आता इलेक्शन आहे, ते आपला उभा आहे एक माणूस. तर त्यानं उत्तर काय दिलं? साहेब, शेतमजुरांच्या मिनिमम वेजेस खाली SDO कार्यालयावर देशपांडेनं मोर्चा काढला, तो आमच्यामध्ये येते, आम्ही त्याला वर्गणी देतो. तर आता तो म्हणेल तसंच आम्ही करू. परिवर्तन आहे, विचाराचं परिवर्तन हे हळूहळू होत आहे. तर दुसरीकडे ध्येयासाठी मरण्याची कला, म्हणजे ध्येय आमचं आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे इंडिपेंडंट लेबर युनियनचे की असंघटित क्षेत्रामध्ये जे काही अन्याय होतो तो दूर करू. ध्येय आहे, परंतु आमच्याजवळ समर्पण नाही आहे. आणि समर्पण जेव्हा आम्ही ठेवतो तेव्हा हे ध्येय पूर्णकरता आम्हाला मरण आलं तरी चालेल, पण आम्ही हे ध्येय पूर्ण करू. एक माणूस त्यांच्या उद्दिष्टाकरता
नागालँडमध्ये गेला, शबनम वाचत, त्याच्या युनियनचे पॉम्पलेट वाचत, लोक म्हणे यहाँ बांटना नहीं बोले, ये चलेगा नहीं म्हणे, तेरा राइटिस विचार या नाही चलता. माणूस एक राहणारा नागपूरचा, ओळखी काही नाही, शबनम बॅग आणि पॉम्पलेट घेऊन वाचत होता. आणि मग लोकांची धमकी येऊ लागली, साला त्याला मर्डर होऊगा. पण ध्येय ठेवलं होतं त्यांनी, आणि ध्येय ठेवल्यामुळे एक दिवस तिथेच आपले IG DIG वगैरे संदीप तामगाडगे आहे, तो त्याच्या घरी गेला की साहेब मी नागपूरचाच आहो, मी माझं काम करतो, पॉम्पलेट वाचतो, माझे विचार पोहोचवतो, तर मला हे मारण्याची धमकी देतात. याचे पोलीस ऑफिसरकडून संरक्षण दिलं असेल, पण तो ध्येयापासून ढळला नाही. माणसं शून्य होते, माणसं हजार लाखो तयार केले. आणि म्हणून काम कितीही कठीण असलं, आमचे रिटायर्ड खूप लोक झाले आता, किंवा नोकरीवरले लोक आहेत, पण ध्येय घेऊन चालण्याची कला, ध्येयासाठी समर्पित आम्ही होऊ, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा हे निर्माण होईल तर माणसाचं वय काही आडवं येत नाही. मी पाहिला आमच्या विद्युत मंडळाचा एक माणूस, तो रायटिस मध्ये काम करतो, अण्णा देसाई, पूर्ण सिक्युरिटी गार्ड पूर्ण डिपार्टमेंटचे पूर्ण एकत्रित केले. टॅक्सीचे युनियन बनवून टाकले. वर्ष किती वय 80 आहे, लोकलनं फिरतो आहे. पण ध्येयासाठी समर्पित होण्याची त्याची आजही तयारी आहे. आणि म्हणून फुले आंबेडकरी विचाराच्या ध्येयपूर्तीसाठी आम्ही जर समर्पण देण्याची आणि ते विचार समजून घेण्याची एकंदरीत आमची तयारी जर झाली तर निश्चितपणे आपण बऱ्याच वर्षानंतर आपली ट्रेड युनियन झाली, निश्चितपणे बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1943च्या दिल्लीच्या वर्किंग स्टडी कॅम्पमध्ये भाषण करताना म्हटलं की युअर एम शुड बी टू कंट्रोल द गव्हर्नमेंट. म्हणजे मॅनेजमेंटची ताकद होणार नाही की तुमच्या लोकांवर अन्याय करण्याची, तुमच्या सदस्यावर अन्याय करण्याची. अँड युअर लॉंग स्टँडिंग एम शुड बी टू कॅप्चर गव्हर्नमेंट. हे मजुरांच्या प्रतिनिधीसमोर स्टडी कॅम्प केलेलं बाबासाहेबांचं भाषण आहे. आणि म्हणून पैसा हा चळवळी करता लागतो, आणि त्याचाच एक भाग फक्त ॲक्टिव्हिस्टकडून पैसे आपण मागितले. मी सांगितलं 450 किंवा 500 ॲक्टिव्हिस्टनी जमा केलेले पैसे आहे. आणि म्हणून ते निश्चितपणे, पण कमी नाही आहे, 5,000च्या खाली 10,000 5,000 आहे, काही 25,000 आहे, 5,000च्या खालची रक्कम नाही आहे इथे कोणाचीच. आणि म्हणून मला असं वाटते की सर्व गोष्टी समर्पण करण्याची आपली तयारी जर असली तर निश्चितपणे आपल्याजवळ आता तरुण लीडर बँकिंग क्षेत्रामध्ये आहे, एक 39चे आहे, एक 45चे आहे, आणि परवाच्या दिवशी मी बघितलं आलेले तरुण लोक आहेत, आणि निश्चितपणे ते रिव्हॉल्युशन करू शकतील. आपण सुद्धा आपल्यामधला न शिकलेला माणूस सुद्धा चांगल्या प्रकारे हे विचार जाणून घेऊन तो कामाला लागू शकतो. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि सांगतो. याच्यानंतर जेवण आहे बरं, कोणी जाऊ नये.